नमस्कार मैत्रिणींनो, प्रेमाच्या रसोई चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत। तर आज आपण रव्यापासून गुलाबजाम सारखा पदार्थ तयार करणार आहोत। तर मी तुम्हाला दाखवते। हे बघा, या कपने मी जाड रवा आहे तो मिक्सरमध्ये हे केलाय, बारीक करून घेऊ आपण। हे बघा, मिक्सरमध्ये बारीक केलंय। आता आपण भाजून घेऊ। जाड रवा आहे म्हणून मी मिक्सरला बारीक केलाय। हे बघा, आता आपण असा बारीक गॅसवर भाजून घ्यायचा। बघा, मी त्याच्यात 1 चमचा तूप टाकते आणि चांगला मंद गॅसवर चांगला खरपूस भाजून घ्यायचा। कलर बदलून द्यायचा। 5 मिनिट मी रवा भाजून घेतलाय चांगला। आता आपण त्याच कपने मी 2 कप दूध ओतणार आहे। थोडं थोडं खालून ओतायचं, थोडं थोडं ओतायचं। बघा, मी दुसरा पण कप घेतलाय। 2 कप दूध घेतले। लागलं तर मळताना नंतर थोडंसं टाकायचं। नॉर्मल टेम्परेचर याचं दूध आहे। गुठळ्या होऊन नाही द्यायच्या। चांगलं मंद गॅसवर त्याला शिजवून घ्यायचं। आपण दूध नॉर्मलच घेतले, थंड पण नाही घ्यायचं, कोमट कोमट थोडंसं घेतलंय। आता आपण हे चांगलं शिजू देऊ। चांगलं मिक्स करून घ्यायचं, गुठळ्या होऊन नाही द्यायच्या। 4 कपाला 2 कप दूध घेतले। लागलंच तर थोडंसं ओतायचं, कारण त्याला चिरा नाही गेला पाहिजे। चांगलं शिजवून पण घ्यायचं। लागलंच तर मळताना थोडंसं वरून दूध टाकून मळायचं, पण आता आपण हे 2 कपातच शिजवून घेऊ अगोदर। अजून 2 चमचे दूध वाढवते, 2-3 चमचे दूध घालते, म्हणजे आपल्याला 2.25 कप दूध लागले। तुम्ही जर वाटीने मोजणार असाल तर 1 वाटी तो रवा घ्यायचा। आपल्या नेहमीची वाटी असते ती 1 वाटी रवा घ्यायचा आणि त्याला 2 वाट्या दूध टाकून शिजवून घ्यायचं। अगोदर रवा थोडासा भाजून घ्यायचा चांगला, त्याला गुठळ्या नाही होऊन द्यायच्या, असे मऊ झालं पाहिजे चांगलं। हे बघा, 5-6 मिनिटं शिजून घेतले आता रवा। आता आपण काढून घेऊ परातीत। आपल्याला मळून घ्यायचे थंड झाल्यावर। पद्धतीने आपल्याला आता हे थंड झालं का चांगलं मळून घ्यायचं। आता गरम आहे अजून, हे बघा, हाताला पण नाही चिकटत। तोपर्यंत आपण थंड होते तोपर्यंत आपण पाक करून घेऊ। कप पाणी टाकते, त्याच कपाने 1 कप पाणी टाकायचं। त्याच कपाने 1 कप साखर टाकते। पाऊण कप टाकली तरी चालेल तुमच्या आवडीप्रमाणे। आणि आपल्याला थोडाच पाक करायचा आहे। अशा पद्धतीने चांगलं मळून घ्यायचं। आता मी हातानेच मळते, ते गरम आहे। आपण बघा, मी तूप लावून घेते भांड्याला। असं फुलपात्राला तूप लावून घ्यायचं, असं घसरून घ्यायचं चांगलं, म्हणजे मऊ होतं। हे बघा, असं चांगलं रगडू घ्यायचं। आता आपण हे भांडं पुसून घेऊ। मी 2 चमचे, हे बघा, 2 चमचे मिल्क पावडर घेतली। मिल्क पावडर मी चांगलं खव्यासारखं मस्त लागतात। आता मी तुपाचा हात देते थोडासा, हे बघा, आणि असं मळून घ्यायचं चांगलं। थंड झाल्यावर मिल्क पावडर घालायची, गरम याच्यात नाही घालायची। असं मळून घ्यायचं। हे बघा, आता आपण कोमट झाले। आता हे बघा, असे गुलाबजाम करायचे। त्याला मध्ये असं दाब द्यायचा, चिरा नाही पडून द्यायचा, आणि एक शिस पेन्सिल किंवा पेन घ्यायचा आणि त्याला हे बघा असं होल करायचं। हे बघा, अशा पद्धतीने, म्हणजे पाक पण चांगला मुरतो त्याच्यात। आता आपण असं करू। हे बघा, मी आता तुम्हाला अजून एक दाखवते।
असं तूप लावायचं ते पेन लावायला आणि हे बघा अशा पद्धतीने करायचं. दोन्ही बाजूनी असे होल झाले पाहिजे, चिरा नाही पडून द्यायचा. हे बघा अशा पद्धतीने. आता मी सगळे असे करून दाखवते तुम्हाला. असे बोटाने पण केलं तरी चालेल. हे बघा आता मी सगळे करून घेते, तोपर्यंत पाक पण शिजतो. बनून झाले आता आपण तूप ठेवू तापवायला. तोपर्यंत आपला पाक शिजतोय चांगला बारीक गॅसवर. हे बघा मी तूप टाकले. तुम्ही तेल टाकलं तरी चालेल, तूप टाकलं तरी चालेल. हे तापवून देऊ चांगलं. हे बघा आपल्याला अशा पद्धतीने पाक पाहिजे, जास्त पक्का पण नाही करायचा. थोडंसं हाताला असं चिकट लागलं का बस, कारण ते एक तारी पाक नाही करायचा आपल्याला. थोडा त्याच्यापेक्षा पण सैल ठेवायचा. थोडंसं फक्त हाताला असं चिकट लागलं पाहिजे. आणि मी आता हे बघा बारीक गॅस करते. आपल्याला गरम गरम याच्यातच ते पदार्थ आपण तो तळलेला टाकू. आता मी तेल तापलं का बघते. बघा मी थोडीशी गोळी टाकून बघते तापलं का. गोळी जर वर आली तर आपलं तूप चांगलं तापलं. आणि बारीक गॅसवरच तापवायचं. तूप तापायला ठेवलं होतं अगोदरच. हे बघा आपली गोळी चांगली वर येते. आता आपण एक एक या टिक्क्या अशा सोडू. बारीक गॅसवर चांगले भाजून द्यायचे, म्हणजे आतपर्यंत भाजतात चांगले. बघा मी एका टायमाला 5-6 सोडले सपाटे. आता असं चांगले भाजून द्यायचा गुलाबी रंग येईपर्यंत. थोडंसं असं चॉकलेटी होईपर्यंत चांगलं भाजून द्यायचं. आणि गरम आता आपण याच्यात तोपर्यंत विलायची पावडर टाकू. हे बघा पाक आहे, त्याच्यात वेलची जायफळ पावडर आहे ती टाकली. आता चांगलं मिक्स करून घेऊ. केसर असेल तर केसर टाकलं तरी चालेल. हे बघा मी केसरच्या काड्या टाकते 2-3 आणि चवीपुरतं मीठ टाकू, कारण मी मळताना मीठ टाकायची विसरले. तर याच्यात टाकू थोडंसं पाकामध्ये. हे चांगलं शिजू देऊ आणि हे त्याला गुलाबी होईपर्यंत चांगलं चॉकलेटी कलर येईपर्यंत तळून घ्यायचे बारीक गॅसवर. खास गॅस नाही करायचा, नाहीतर मग ते आतून कच्चे राहतात. हे बघा अशा प्रकारे आपले तळून झालेत. आता आपण काढून घेऊ आणि गरम गरम हे पाकात टाकायचे. गरमच पाक पाहिजे, म्हणजे चांगलं ते शोषून घेतो रवा असल्यामुळं. गरम गरम पाकातच टाकायचे. मी एकदम मंद गॅस केलाय. आता आपण याच्यात सोडू असे. हे बघा आता त्याच्यात सोडलाय. आता आपण दुसरे तळायला टाकू. बघा आता मी हे दुसरे पण तळायला टाकते. तेल थोडं ताव येऊन द्यायचा आणि ते एक एक करून असे सोडायचे. तुपात छान लागतात, तेलात पण केले तरी चालतात. तुमच्याकडं तूप नसेल तर तेलात करा, पण तूप असलं तर शक्यतो तुपातच तळा, म्हणजे खूप छान लागतात. तर बघा मी आता हे पण असे आलटून पलटून भाजून घेते. अशा प्रकारे आम्ही सगळेच करून घेतो. आता बघा ह्या प्रकारे आपण तळून घ्यायचे चांगले आलटून पलटून. बघा आता चांगले दोन्ही बाजूने शेकलेत. आता आपण असे काढून घेऊ. असं तुपणी तळून द्यायचं आणि गरमच पाकात टाकायचे, म्हणजे आतपर्यंत असं पाक मुरतो त्याच्यात चांगला. बघा अशा प्रकारे आपले हा पदार्थ झाला. असं पाकात चांगला मुरू द्यायचा. सगळे हा पदार्थ तळून झालाय. गुलाबजाम सारखेच सेम. आता आपण गॅस बंद करू आणि हे सगळं काढून घेऊ आणि अर्धा तास चांगलं मुरू द्यायचं. असे काढून घ्यायचे आणि अर्धा तास चांगलं त्याला पाक शोषून द्यायचा. मग खायचे खूप भारी लागतात. आणि गणपती बाप्पासाठी पण तुम्ही असा नैवेद्य म्हणून तुम्ही प्रसाद म्हणून करू शकता.
अशा प्रकारे आम्ही गुलाबजाम तयार केले. तुम्हाला जर आवडले तर नक्की करून बघा. गणपती बाप्पासाठी पण करा आणि आवडले तर लाईक शेअर कमेंट करा. हे बघा मी तुम्हाला तोडून पण दाखवते. हे बघा असा रस पण भरपूर रस आहे त्याच्यात आतमध्ये पण. हे बघा किती छान झाले. आणि आवडले तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा. बाय बाय.